हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत कमी साहित्यात तयार होणारा दहीवडा. दहीवड्यासाठी 3 ते 4 तास उडदाची डाळ भिजत घालायची आहे. डाळ भिजत घातल्यानंतर ती आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. यात मिक्सरमध्ये वाटताना त्यात पाणी टाकायचं नाही आहे आणि ती बारीक वाटून झाल्यानंतर आपण ती आता वरती झाकून ठेवणार आहोत. जवळजवळ 3 ते 4 तास ती फर्मेंट होते चांगली. आणि त्याच्यामध्ये आपण आता मीठ घालून ती छान अशी फेटून घेणार आहोत. ह्या रेसिपीमध्ये महत्त्वाचा टप्पा म्हणजे जेवढं क्वांटिटीमध्ये आपलं बॅटर तयार होतं ते आपल्याला फेटता ती क्वांटिटी डबल करायची आहे. म्हणजेच आपल्याला ते पीठ एकदम हलकं करायचं आहे. हे पीठ हलकं झाल्यानंतर वडे खूप मऊ होतात. बॅटर फेटून झाल्यानंतर थोड्या पाण्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून बघायचं आहे. जर हे बुडालं नाही मीन्स आपलं बॅटर खूप परफेक्ट झालं आहे. आता आपण वडे टाकून घेऊ शकतो. साईडलाच आपण एक बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं. म्हणजे वडे तळून झाल्यानंतर लगेचच वडे या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत अगदी 5 मिनिटासाठी. हे वडे तळताना अगदी मंद आचेवर तळायचे आहे आणि अगदी थोडेसेच लालसर तळायचे आहे. आणि नंतर आता ते आपण पाण्यामध्ये टाकून घेतले. तुम्ही बघू शकता वडा किती सॉफ्ट झाला आहे. आता ह्या वड्यांमधलं पाणी हळूवारपणे काढून घ्यायचं आहे. साईडला आपण आता दह्यामध्ये साखर घातली. त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घातलं आणि थोडीशी वरतून मिरीपूडसुद्धा ॲड करायची आहे आणि चवीपुरता मीठ. आणि हे बॅटर छान असं फेटून घ्यायचं आणि नंतर वड्यावर असं आपल्याला दही टाकायचं आहे. साईडला मी पटकन हिरवी चटणी केली होती. पुदिन्याची चटणी तुम्ही घालू शकता आणि चिंचेचं पाणीसुद्धा यावर ॲड करायचं. आणि बघू शकता तुम्ही आपला दहीवडा तयार झाला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दहीवडा सर्व करताना वरतून थोडं तिखट, चाट मसाला आणि थोडीशी धणे जिरे पूड ॲड करून तुम्ही दहीवडा सर्व करू शकता.